तर स्वागत मित्रांनो तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये। माझं नाव आशिष कदम। तर मित्रांनो टायटल आणि थंबनेल बघून तर तुम्हाला समजलं असेल आज आपण कुठे जाणार आहे। हो मित्रांनो, आज आपण कोल्हापूरच्या ज्योतिबाला जाणार आहे। मित्रांनो, कोल्हापूरचा ज्योतिबा कुलदैवत भरपूर जणांचा असतो, त्यामुळे कुलदैवताला अभिषेक करणे हे गरजेचे असते। त्या अभिषेकानिमित्त आज मी तिथे जाणार आहे। तर म्हणले जात आहे तर आपण काय करूया, एक व्हिडिओ करूया जेणेकरून जे आपले सबस्क्राइबर आहेत त्यांना घरी बसून देवाचे सर्व दर्शन होऊन जाईल। आता मित्रांनो, तुमचा टाइम खूप इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे तुम्हाला थोडक्यात सांगतो की या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय काय पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला ज्योतिबाची आरती ती पण आतून तुम्हाला पाहायला मिळणार आहे। ज्योतिबाचे दर्शन गाभाऱ्याचे आतून दर्शन पाहायला मिळणार आहे। आणि ज्योतिबाची आरती चालू असताना मित्रांनो, ज्योतिबाचे एक अनोखे रूप, जे रूप सहजासहजी आपल्याला पाहण्यासाठी मिळत नाही, असे रूप तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे। तर मित्रांनो लक्षात ठेवा हे। आता मित्रांनो, चोपडा देवीचे पण गाभाऱ्याचे आतून दर्शन, शिवलिंगाचे पण आपण गाभाऱ्याचे आतून दर्शन घेणार आहे। तसेच जे ज्योतिबाच्या मंदिराच्या बाहेर जे बाकीचे दर्शन आहेत ते सर्व तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणारच आहे। तर चला मित्रांनो, आता मित्रांनो अभिषेक करणार आहे। तर कसं असतं मित्रांनो, आमचे तिथे गुरव आहेत, म्हणजे जे प्रत्येक गावाला ठरवून एक गुरव दिलेले असतात ज्योतिबाच्या डोंगरावर। मग ते काय करतात की गावातील कोणतेही लोक तिथे आले की ते अभिषेक करून देतात। आता मित्रांनो, जर तुमचे तिथे गुरव नसतील आणि तुम्हाला तरी पण अभिषेक करायचा असेल तर कसा करावा हे मी तुम्हाला पुढे गेल्यानंतर सांगणार आहे। तर चला मित्रांनो, व्हिडिओ आता आपण सुरुवात करूया आणि ज्योतिबाच्या डोंगरावर जाऊया। तर चला, व्हिडिओचा आनंद नक्कीच घ्या आणि व्हिडिओ लास्टपर्यंत नक्कीच पहा। तर फायनली मित्रांनो, आम्ही ज्योतिबाच्या डोंगरावर पोहोचलेलो आहे। मित्रांनो, येताना एवढे सुंदर दृश्य होते ना की मी ते शब्दात वर्णन करू शकत नाही। आता तुम्ही म्हणाल असे दृश्य होते तर व्हिडिओमध्ये का घेतले नाहीत? मित्रांनो, ते घेतले असते तर व्हिडिओ अजून खूप मोठा झाला असता। तर आम्ही आता अभिषेक करणार होतो आणि आमचा अभिषेक सकाळचा होता, त्यामुळेच आम्ही एवढ्या लवकर इथे पोहोचलेलो आहे। तर चला मित्रांनो, आता आम्ही पुढे जाणार आहे आणि पुढे काय आमच्या ज्या गोष्टी आहेत, अभिषेकाचे जे साहित्य आहे ते आम्ही घेऊन पुढे ज्योतिबाकडे जाणार आहे। तर तिथे गेल्यानंतर बाकीचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो। मित्रांनो, तुम्हाला मी आता अशा कपडे दिसत असेल तर तुम्हाला वाटत असेल की आता काय आहे। तर मित्रांनो, इथं मी अभिषेक करायला आलो आहे। हे बघा, ज्योतिबाचं मंदिर मागं आहे आणि आता आपण आत अभिषेक करायला जाणार आहे। आता अभिषेक आमचं झाल्यानंतर मग मी बाकीच्या जे तुम्हाला आत आहेत देव सर्व आहेत ना जे आतले, त्यांचे दर्शन मी आत गेल्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे। तर चला आता आपण आत जाऊया। तुम्ही आता ज्या क्षणाचा वेट करत होता मित्रांनो, तो क्षण आलेला आहे। मी आता ज्योतिबाच्या मंदिराच्या गाभाऱ्याच्या समोर आहे। आरतीला तर थोड्या वेळातच सुरुवात होणार आहे। मित्रांनो, आरतीमध्ये मोठ्या घंटानाद असतो, त्याच्यामुळे आरतीचे शब्द थोडेफार तुमच्या कानावर येऊ शकतात। आणि मित्रांनो, आरती चालू असताना ज्योतिबाकडे तुम्ही एकटक पहा, ज्योतिबाचे एक अनोखे रूप तुम्हाला दिसणार आहे। आणि घरी बसूनच तुम्ही ज्योतिबाची आरती पण आता बघणार आहे आणि तसेच ज्योतिबाचे एक अनोखे रूप आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे। तर त्याचे नक्कीच तुम्ही घरी बसून दर्शन घ्या। आणि चला मित्रांनो, आता आपण आरती पाहूया।
राज्यं महाराजमाधिपत्यं संतमर्या ईशाद सार्वभौम सर्वंश तर आता समोर आरती वेळेस ज्योतिबाचे जे रूप आहे ते आता दिसणार आहे आणि थोड्याच वेळात आपण जे ज्योतिबाचे आपल्याला सर्व भाविकांना कायम जे रूप दिसते ते मी आता तुम्हाला दाखवणार आहे. तर त्याचं एक दर्शन तुम्ही घ्या. तर मित्रांनो झाले दर्शन. हा आमचा पण अभिषेक झाला. आता मित्रांनो पहिल्या व्हिडिओच्या स्टार्टिंगला मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की तुमचा जर अभिषेक करायचा असेल तर तुम्हाला काय करावे लागेल. तर मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये एक मी नंबर दिलेला आहे. जे आमचे गुरु आहेत प्रणव महाराज त्यांचा मी नंबर दिलेला आहे. त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमचा अभिषेक कधी करावा यासाठी तुम्ही संपर्क करून विचारू शकता. ते तुम्हाला सर्व गाईड करतील आणि खूप चांगल्या प्रकारे ते अभिषेक करून देतात. आमचा सर्व अभिषेक जे आमचे संपूर्ण गाव असते ते सर्वांचा अभिषेक तेच करतात. तर नक्कीच त्यांना कॉन्टॅक्ट करा, त्यांच्याकडून माहिती घ्या आणि नक्कीच त्यांच्याकडून तुम्ही अभिषेक करून घ्या. तर चला मित्रांनो आता व्हिडिओचा लास्ट आपण करूया. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका, शेअर करायला तर चुकूनही विसरू नका. आणि मित्रांनो आपल्या चॅनलवर जावा, आपले किती व्हिडिओ आहेत ते पहा आणि आपले सबस्क्रायबर किती कमी आहेत ते पण पहा. मित्रांनो मराठी माणसाला किती कमी सपोर्ट तुम्ही करताय हे पण नक्कीच पहा. तर मित्रांनो चला नक्कीच करा शेअर करा. तर चला आणि कमेंटमध्ये ज्योतिबाच्या नावानं चांगलं लिहायला तर अजिबात विसरू नका. तर भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.